आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। ती रेसिपी म्हणजे लग्नातला हलवा। तुम्ही खूप वेळा खाल्ला असेल। या नवीन पद्धतीने बनवा। हलवाईसारखी चव देणारा, अजिबात गाजर न खिसता। आता इथे तुम्हाला दिसत असेल बघा, छान असे साफ करून घ्यायचे आहेत। आणि इथे मी एका गाजराचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपण सगळ्या गाजराचे 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकताय, खूप छान अशा प्रकारे स्वच्छ केलेले आहेत आणि त्याचे 2-2 तुकडे करून घेतलेले आहेत। आता इथे मी कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे। जास्त घ्यायचं नाही आहे, अजिबात थोडंसंच घ्यायचं आहे। तुम्ही अर्धा चमचा घेतलं तरीही चालेल, किंवा जर तुमच्याकडे तूप अवेलेबल नसेल तुम्ही तेल घेतलं तरीही चालेल। आता यामध्ये आपण ही सगळी गाजर घालून घेणार आहोत। आता ही छान प्रकारे आपण अर्धा मिनिट परतून घेणार आहोत। आता छान अशी आपली गाजर परतून झालेली आहेत। आता हे मी 2 कप दूध घेतलेलं आहे। आता हे सगळं दूध आपण यामध्ये घालायचं आहे। तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता, बट कमी दूध घेतलेलं चांगलं, कारण जो आपल्या हलव्याचा कलर असतो तो बदलला जाता कामा नये। सो आपण 1 ते 1.5 कप किंवा 2 कप दूध घेतलं तरीही चालेल। ही अर्धा किलो मी गाजर घेतलेली आहे। आता ही छान प्रकारे आपण उकळून देणार आहोत। आज आपण हलवाईसारखा गाजराचा हलवा बनवणार आहोत, जेणेकरून जे आपण लग्नामध्ये गाजराचा हलवा खातो सो त्याची चव खूप छान अशी असते। सो आज आपण त्याचप्रमाणे गाजराचा हलवा बनवणार आहोत। आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। तर तुम्हाला दिसत असेल दूध छान असं आपलं उकळलेलं आहे। आपण झाकण ठेवणार आहोत आणि 20 मिनिटासाठी हे शिजवायचं आहे कमी आचेवर। आता तुम्हाला दिसत असेल बघा, 20 मिनिटे आपली झालेली आहेत। आता आपण झाकण काढून घेणार आहोत। तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असे आपले गाजर शिजलेले आहेत। आता हे परत एकदा आपण हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून जे आपले दूध खाली कढईला लागत आलेलं आहे ते हलवून घ्यायचं आहे। आता हे छान असं शिजत आलेलं आहे। आपले अर्धे गाजर शिजलेले आहेत। आता यामध्ये आपण 1 ग्लास पाणी ओतायचं आहे, जेणेकरून जे आपले गाजर थोडेफार कच्चे राहिलेले आहेत ते छान प्रकारे शिजले जातील। आणि आपले गाजर शिजत आले की त्याचे उलटण्याने तुकडे करून घ्यायचे आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे आपण तुकडे करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते लवकर शिजले जातील। आता याच्यावरती आपण ताट ठेवणार आहोत। 10 ते 15 मिनिटासाठी हे परत आपण शिजवून घ्यायचं आहे। आता बघा, तुम्हाला दिसत असेल 10 ते 15 मिनिटं आपली झालेली आहेत। आता आपण ताट काढून बघूयात। आता तुम्हाला दिसत असेल बघा, मी 10 ते 15 मिनिटांमध्ये मध्ये मी तुकडे करून घेतलेले होते त्याचे उलटण्याने। आता छान प्रकारे आपले गाजर शिजलेले आहेत। आता इथे आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे। हे तुमच्या चवीनुसार घ्यायची आहे। जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजून घेतली तरीही चालेल। आता ही छान प्रकारे अशी हलवून घ्यायची आहे साखर, जेणेकरून ती वितळली जाईल। आता तुम्हाला दिसत असेल बघा, छान प्रकारे आपली साखर वितळलेली आहे। आता हे गाजर आपण यामधून काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत। परंतु हे गाजर पहिल्यांदा ताटामध्ये काढायचे आणि नंतर ते थंड करून घ्यायचे आहेत, आणि त्याच्यानंतर आपण हे मिक्सरमधून जाडसर वाटून घेणार आहोत। हे मी मिक्सरमधून वाटून घेतलेले आहे गाजर। आता हे आपण सगळे यामध्ये घालून घेणार आहोत। तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असा रेड ऑरेंज कलर आलेला आहे। आता हे आपले सगळे गाजर घालून झालेले आहेत, म्हणजे गाजराची पेस्ट। आता ही छान प्रकारे यामध्ये असे आपण हलवून घ्यायचे आहे आणि छान प्रकारे 5 मिनिटे हे शिजून द्यायचे आहे। आता यामध्ये मी अर्धा कप दूध ओतलेलं आहे। हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवं असेल दूध जास्त तर तुम्ही ओतू शकता, नाही ओतलं तरीही चालेल। आता हे छान प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे, जेणेकरून छान अशी एकदम क्रीमी असा टेक्स्चर येईल। आता हे छान प्रकारे आपण हलवून घेणार आहोत। आता हे आपण 2 ते 3 मिनिटांसाठी परत शिजवून घेणार आहोत, जेणेकरून यामधलं पाणी जे राहिलेलं आहे ते आटून जाईल। अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे। छान असं याच्यावरती काजू स्प्रिंकल करायचे आहेत। हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही करू शकता। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि ही रेसिपी एकदा घरी ट्राय करून बघा, जेणेकरून तुम्हालाही या गाजराच्या हलव्याचा आनंद घेता येईल। आणि मला कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली होती। जर तुमची मदर टंग इंग्लिश असेल, तुम्हाला हा व्हिडिओ मराठीमध्ये समजत नसेल, सो याचं इंग्लिश व्हर्जनही अपलोड केलेलं आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टाटा।